आम्ही अचानक निघालेलो आहो मुंबई जाण्यासाठी। कागदपत्रांचं थोडंसं काम होतं, कारण की मनूचं जे बर्थ सर्टिफिकेट आहे तर त्याच्यामध्ये नावाची स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे आजकाल डॉक्युमेंट्स क्लिअर असणं फार गरजेचं असतं आणि एक जरी अक्षर थोडंसं काही मिसमॅच असलं तर मग पुढे सगळ्याच गोष्टींना खूप प्रॉब्लेम होतो। तर त्यामुळे म्हटलं मग ते करेक्शन करणं असंही खूप उशीर झालेला आहे, ते टाळटाळ चाललेली होती आणि म्हटलं मग आता तरी एक सवडीत सवड नाही का काढून सनी तेवढं एक काम करून घ्यावं, त्यामुळे मग निघालो आम्ही सगळेजण। हे बघा माझ्यासोबत राणी पण येते, दक्षू पण आहे, कारण की ती म्हणजे 2 कामं होणार आहेत खरं तर। जर कधी आम्हाला तिथे बाजारही मिळाला तर आता तुम्हाला माहिती गणपती येणारच आहेत आणि छान छान डेकोरेशनचं सामान मुंबईत तर फार छान मिळतं, तर जर कधी भेटलंच तर मग तिथे ते करून घ्यायचं आहे, ते पण एक शॉपिंग पण होऊन जाईल आणि बघू आता पुढचा प्रवास कसा होतो। मग आम्ही सकाळीच इथे पुणे स्टेशनला पोहोचलो आणि अनेक वर्षानंतर रेल्वे स्टेशनला आलेली होती, कारण 5 ते 6 वर्ष झालेले आहेत। जसं पुण्यात राहायला आलो तसं आम्ही ट्रॅव्हल्सनेच प्रवास करतो, पण बऱ्याच वर्षानंतर मग हा रेल्वेसाठी अशी लाईन लावली, तिकीट काउंटर वगैरे हे सगळं होतं आणि त्यानंतर कल्याण स्टेशनला उतरल्यावर मग हे बघा ही एवढी गर्दी, मुंबईत आलेल्याची जाणीव पटकन झाली, कारण एवढी गर्दी, लोकल ट्रेनचा प्रवास आणि हा लोकलचा आवाज, त्या सगळ्यांनी पहिले आपणही कधीतरी मुंबईत राहत होतो ह्या गोष्टीची जाणीव करून दिली आणि जुन्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या। आणि आमचा दक्षू तर बघा लोकल ट्रेनची मजा घेतोय, हँगिंगला असा लटकलेला आहे। त्यानंतर कसं तरी डोंबिवलीला पोहोचलो आणि पोहोचल्यावर भूक लागलेली होती, शिवाय आमचा उपवास होता, त्यामुळे आधी ज्यूस घेतला, पोरांनाही भूक लागली होती म्हणून त्यांना पिझ्झा घेऊन दिला आणि त्यानंतर मग काय सुरुवात झाली आहे धावपळीची। ॲफिडेविट बनवा, झेरॉक्स काढा, हे काढा हे काढा आणि ह्या सगळ्यामध्ये एकदाही न आराम केलेली गोष्ट म्हणजे पाऊस, त्याला काही अजिबात आराम नव्हता, धो 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 पडत होता। जसं म्हणतात ना की शाण्याने कोरडाची पायरी चढू नये, तर तसं मला असं वाटतं कागदपत्रांच्या करेक्शनचं कामही जीवनात एखाद्याचे येऊ नये इतका वैताग आलेला आहे। आपण मुंबईला म्हणजे डोंबिवलीला आलेली आहे मी, तर डोंबिवलीला येण्याचं कारण असं होतं, मनूचा जन्म डोंबिवलीतला आहे आणि त्यावेळेला ज्यावेळेस जन्मदाखला बनवला तर त्यावेळेला जे डॉक्युमेंट्स आम्ही ओरिजिनलवाले प्रोव्हाइड केले तर ते न लावता चुकून नगरपालिकेकडनं तिच्या वडिलांच्या नावामध्ये एक अक्षर एक्स्ट्रा ॲड केलं गेलं आणि त्याचं करेक्शनच्या वेळी असं झालं की त्यावेळी खरंच आम्ही ते लक्ष दिलं नाही। नंतर कोरोना आला आणि मग अनेक अडचणींच्यामुळे ते राहून गेलं, तर राहूनच गेलं। नंतर मग कोरोनाच्या याच्यात पण काही शाळेत वगैरे झालं नाही, आधार कार्डच्या वेळी लक्षात आलं नाही आणि आता ज्या वेळेला शाळेमध्ये नाव टाकलं तर त्यावेळी ते झालं की अरे हे इथे एक अक्षर एक्स्ट्रा आहे आणि ते चेंज करणं खूप गरजेचं आहे। बरं ते चेंज तिथेच होईल जिथे मनूचा जन्म झालेला आहे, त्यामुळे मग डोंबिवलीला कागदपत्रांसाठी येणं गरजेचं होतं। आज इथे आलेलो आहे आणि तुम्हाला सांगते इतका एकतर भयानक असा पाऊस चालू आहे, अफाट असा पाऊस चालू इथे आणि त्यातल्या त्यात ह्या कागदपत्रांची कामं म्हटली तर इतकं वैताग येतो, हे झेरॉक्सने आणलं आहे का, ते नाही का, हे सर्टिफिकेट आहे का, ते असं आहे का, हे बघून घ्या, परत नको, अशा ऑलरेडी एवढ्या भर पावसामध्ये रिक्षावाल्यांना 150 रुपये घालून ओलं होत, काही ठिकाणी तर पायी फिरून मग आत्ता ते कुठं सगळं कागदपत्राचा गट्टा असा जमा केलेला आहे, दाखवते मी तुम्हाला, म्हणून ती पाहिलं रे राजा म्हणतात एवढा मोठा डॉक्युमेंटचा कट्टा जमा केलेला आहे आणि हे सगळं केल्याच्या नंतर आता त्यांनी सांगितलं की आमचा लंच ब्रेक झालेला आहे, तुम्ही 3 वाजता आहे। आणि तुम्हाला एकदा बॅक कॅमेराने तो कट्टा दाखवून देते। हे बघा हे सगळं हॉस्पिटलचे कागदपत्र, जिथे जन्म झाला आहे ते सगळं काही ही फाईल आहे हॉस्पिटलची आणि हे सगळं डॉक्युमेंट्स जमा करून हे असे आहे की ते हे बनवलेलं आहे, फाईलच बनवलेली समजा, तर तेवढे डॉक्युमेंट जमा करून आणलो आणि आता फक्त एक छोटीशी सिग्नेचर राहिलेली होती एका सरांची, तर त्याबरोबर त्या टायमिंगला ते होतं मॅडम तुमचं लंच ब्रेक झालेला आहे, आता तुम्ही 3 वाजता या। आता पुन्हा 3 वाजेपर्यंत या लेकरांना एवढं पावसात घेऊन इथे बसायचं आहे। एकतर असा विचार होता की शॉपिंग पण करायची आहे गणपतीची आणि मुंबईत काही घडी येणं होत नाही, ते शॉपिंग करण्याचं एक निमित्त होतं, पण पाऊसच एवढं कुत्र्यासारखा पडतो आहे, आता असं वाटायला लागलं ते शॉपिंग वगैरे सगळं राहू द्यावं, फक्त हे एवढं काम जर झालं तर खरंच जी मिळाली ते ट्रेन पकडायची आणि घरी निघायचं आहे, कारण की पोरांना पावसात भिजवून उगाच दुखणं काढायची वेळ नको यायला। आणि मला त्याहून असं टेन्शन आलं की आता एवढं मुंबईवरनं पुणे एवढा लांबचा प्रवास करून आलेली आहे या कागदपत्रांच्या कामासाठी आणि हे जर कुठल्या कारणाने आज नाही झालं तर डबल यायला लागेल किंवा रोज रोज मला चक्कर मारण्यासारखं तर खरंच जवळ नाही आहे, कामावरनं सुट्टी भेटणार नाही आहे, त्यामुळे माहीत नाही आता कसं होतं। तर 3 वाजेपर्यंत तर वाट बघणं आपल्या हातात आहे, बघू आता 3 नंतर काय म्हणतात तर।
फायनली कसं तरी तेवढं ते डॉक्युमेंटचं काम क्लिअर झालेलं आहे. आणि ज्या वेळेला माझं काम एका दिवसात कंप्लीट झालं, फिरफिर झाली, दगदगही खूप झाली आणि सगळ्यात जास्त मुंबईच्या पावसाने हैराण परेशान केलं. पण त्यानंतर ज्या वेळेला आपलं ज्या कामासाठी आपण अख्खा दिवस राबलो आणि ते सर्टिफिकेट ज्या वेळेला हातात आलं तर खूप जास्त आनंद झाला. असं वाटलं की चला बाबा आपला दिवस सार्थकी लागला. आणि नंतर ना असं कळालं की अनेक लोकांना तेच काम करण्यासाठी 3 ते 4 दिवस असे खूप चक्रा माराव्या लागलेल्या होत्या. पण नशीब की मला तेवढं काही वेळ आली नाही. आणि चला मग आता परत आपलं पुण्याला निघूया. ते बघा ट्रेन वगैरे पण मिळालेली आहे आम्हाला. एवढ्या याच्यामध्ये फक्त बघण्यासारखं काही असेल तर ते फक्त मुंबईचा पाऊस, भयानक पाऊस आहे. मुंबईकरच जेलू जाणे या पावसाला. दक्षाही खूप वैतागला आहे आणि दिदू म्हणतो बघा शॉपिंग करायची होती तुम्हाला, पावसाने सगळी वाट लावली. चला बाय बाय. आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये.